दररोज सकाळी उठल्यानंतर नेहमीचाच पडणारा प्रश्न तो म्हणजेच मुलांना लंच बॉक्समध्ये म्हणजे डब्यामध्ये काय द्यावं. आता हा प्रश्न मला पडतो म्हणजे तुम्हालाही पडत असेल आणि नेहमी मुलांना तेच देऊन मुलंही खाण्यासाठी टाळाटाळ करतात. आणि प्रत्येक आईला असं वाटतं की मुलांना हेल्दी, टेस्टी आणि पोट भरेल असं काहीतरी द्यावं. आणि हे सगळं करत असताना मात्र आपल्याला वेळेचंही भान ठेवावं लागतं आणि मुलांचा लंच बॉक्स तयार करावा लागतो. तर अगदी कमी वेळेमध्ये कसा लंच बॉक्स तयार करता येईल जो मुलांनाही आवडेल आणि आपल्यालाही समाधान वाटेल, तर असाच एक लंच बॉक्स घेऊन आलेली आहे. चला तर मग पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण लंच बॉक्समध्ये देणार आहोत मस्त असे बॉल्स, अगदी चटपटीत बॉल्स, ज्याने पोटही भरेल, मुलांनाही ते आवडतील आणि सोबत हेल्दी देखील आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर हे बॉल्स कशापासून बनवले हे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्याआधी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये घातलेलं आहे 1 ग्लास पाणी, अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर घालूया 1 चमचा तेल. या ठिकाणी अगदी थोडंसं तेलाचा वापर मी केलेला आहे. आता या पाण्याला छानपैकी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत अगदी बारीक असा 1 वाटी रवा. रवा घालत असताना गॅसची फ्लेम अगदीच कमी ठेवलेली आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण रवा आपण यामध्ये घातलेला आहे. तर या ठिकाणी बारीक रव्याचा वापर आपण केलेला आहे. तर तुम्ही देखील हे बॉल्स बनवत असताना बारीक रव्याचा वापर करायचा आहे. छानपैकी याला मिक्स करून घेऊयात म्हणजे याच्या गाठी होणार नाहीत. आता यानंतर यामध्ये आपण घालूयात डेसिकेटेड कोकोनट. तर हे समप्रमाणामध्ये मी घेतलेलं आहे. तर 1 वाटी रवा आणि सोबत 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट मी या ठिकाणी घेतलेलं आहे. ते संपूर्ण आपण या कढईमध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर अगदी छानपैकी याला मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये गाठी होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कढईमध्ये अगदी थोडं देखील पाणी राहिलेलं नाही, कारण रव्याने संपूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे. तर कढईमध्ये असणारं संपूर्ण पाणी ज्यावेळेस रवा शोषून घेतो त्यावेळेस मात्र आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर अगदी अर्धा ते 1 मिनिटभरच आपण गॅस ऑन ठेवला होता आणि त्यानंतर लगेचच बंद करून अगदी व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घेत आहोत. आता हे रव्याचं मिश्रण गरम आहे त्यामुळे आपण याचे बॉल्स तयार करू शकत नाही. त्यामुळे याला हाताला सहन होईल इथपर्यंत थंड करून घेऊयात आणि त्यानंतर मात्र आपण याचे बॉल्स तयार करून घेणार आहोत. तर या ठिकाणी 10 ते 15 मिनिटांनंतर हाताला सहन होईल इथपर्यंत आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे. त्यामुळे आता याचे बॉल्स आपण तयार करू शकतो म्हणजे हाताला चटका देखील बसणार नाही. आता या ठिकाणी बॉल्स तयार करण्याआधी अशा पद्धतीची एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीला थोडंसं तूप ग्रीस करून घ्यायचं किंवा तेल ग्रीस करून घ्यायचं आणि त्यानंतर तयार केलेले संपूर्ण बॉल्स आपण यामध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे बॉल्स खाली चिटकून बसणार नाहीत आणि अगदी सहजपणे ते आपल्याला काढता येतील. आता तुम्हाला हवा तेवढ्या आकारामध्ये याचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. तर लहान मोठे तुम्हाला हवे असतील त्या साईजमध्ये तुम्ही याचे बॉल्स तयार करू शकता. तर मी अगदी लहानही न करता किंवा जास्त मोठेही न करता या ठिकाणी दाखवत आहे अशा आकारामध्ये मी हे बॉल्स तयार करून घेत आहे. तर या ठिकाणी मी गोल अशा आकारामध्ये हे बॉल्स तयार करून घेतले. तुम्ही सिलेंडरचा आकारही देऊ शकता किंवा चौकोन आकारामध्ये केले तरी देखील चालतील. तर अशाच पद्धतीने अगदी झटपट असे हे बॉल्स आपण तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे हे वळले जातात आणि सकाळच्या घाईमध्ये म्हणाल तर अगदी झटपट होतात, अगदी टेस्टी आहेत आणि सोबतच मुलांना लंच बॉक्समध्ये दिल्यानंतर आपण हे ब्रेकफास्टमध्ये देखील घेऊ शकतो. तर या ठिकाणी आपले संपूर्ण बॉल्स तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी छान असे तयार झालेले आहेत. आता हे बॉल्स हलके फुलके व्हावे यासाठी आपण यांना वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी कढईत खाली पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती एक चाळणी ठेवून आपण गॅसवरती 5 मिनिटांसाठी यांना वाफवून घेणार आहोत. तर सकाळी सकाळी आपल्या एवढ्या गडबडीमध्ये पटकन स्टीमर वगैरे काढणं किंवा स्टीमरमध्ये वाफवून घेणं शक्य होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी आयडिया करून या ठिकाणी चाळणीचा वापर करून झटपट असे हे बॉल्स वाफवून घेतलेले आहेत. आणि या ठिकाणी 5 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढलं आणि तिथे बघू शकता आपले बॉल्स आधीपेक्षा दुपटीने असे मोठे झालेले आहेत. अगदी मस्त स्पॉन्जी हलके फुलके असे दिसत आहेत. आता यांना चटपटीत करण्यासाठी आपण एक फोडणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतली. त्यामध्ये घालूया 2 चमचे तेल, अर्धा चमचा राई, त्यानंतर घालणार आहोत 1 चमचा पांढरे तीळ. तीळ छानपैकी मस्त असे फुलू द्यायचे आहेत. तीळ छान फुलले की ते दाताखाली आल्यानंतर अगदी छान लागतात आणि या बॉल्समध्ये तिळांची टेस्ट इतकी मस्त लागते की नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि या तिळांमुळेच आपल्या बॉल्सना खमंगपणा येतो. तर हे तिळं आता छानपैकी तळतळली आहेत. त्यानंतर यामध्ये घालणार आहोत अगदी थोडंसं लाल तिखट. तर लहान मुलं खाणार असतील तर लाल तिखट नाही घातलं तरी देखील चालेल, पण जर थोडी मोठी मुलं असतील तर त्यांना चटपटीत असं काही हवं असेल तर थोडंसं लाल तिखट यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि सोबत घातलेला आहे पिझ्झा सॉस. पिझ्झा सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो केचप देखील घातलं तरी देखील चालेल. छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत
आपले बॉईल केलेले संपूर्ण बॉल्स. तर अगदी हळूवारपणे हे बॉल्स आपण यामध्ये घालून घेऊयात. आता पॅनमध्ये हे बॉल्स घातल्यानंतर आपण यामध्ये आणखी काही चटपटीत मसाले घालणार आहोत, त्यामुळे आपले बॉल्स अगदी छान आणि मस्त तयार होतील. त्यानंतर यामध्ये मी घालत आहे चिली फ्लेक्स अर्धा चमचा, सोबत घालत आहे ऑरिगॅनो 1 चमचा. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर चटपटीत होण्यासाठी यामध्ये घालूया चाट मसाला 1 चमचाभर. सोबतच ब्लॅक पेपर देखील यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा. भरपूर अशी हिरवी मस्त अशी कोथिंबीर यामध्ये मी चिरून घातलेली आहे. ते हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर या ठिकाणी कोथिंबीर नको असेल, म्हणजे मुलं कोथिंबीर खात नसतील, तर तुम्ही नाही घातली तरी देखील चालेल. आता हलक्या हाताने आपण छान याला मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे हे बॉल्स अगदी हलके असल्यामुळे आपण ज्यावेळेस मिक्स करतो त्यावेळेस तुटू शकतात, त्यामुळे यांना मिक्स करताना मात्र अगदी हलक्या हाताने आपल्याला यांना मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ आपण ॲड करणार आहोत, कारण सुरुवातीला देखील आपण ज्यावेळेस हे बॉल्स तयार करण्यासाठी रवा शिजवून घेतला त्यामध्ये आपण मीठ घातलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर पुन्हा छान मिक्स करून घेऊयात. अगदी मिनिटभर आपण यांना छान परतून घेतलं. तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त चटपटीत कलरफुल आणि सोबतच क्रिस्पी असे आपले हे बॉल्स तयार झालेले आहेत. आता 1 मिनिटभर परतून झाल्यानंतर लगेचच मी गॅस बंद केलेला आहे. तर मस्त असे कलरफुल मुलांना बघितल्या क्षणी खावेसे वाटणारे असे चटपटीत बॉल्स अगदी झटपट होणारे आपण आज तयार केले. तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये हे बॉल्स तयार झालेले आहेत आणि चवीला मात्र तितकेच ते भन्नाट आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बॉल्स आपण रवा आणि डेसिकेटेड कोकोनटपासून तयार केलेले असले तरी देखील ते अजिबात गच्च झालेले नाहीत. ते वाफवून घेतल्यामुळे अगदी मस्त असे स्पॉन्जी, लुसलुशीत, मऊ आणि क्रिस्पी झालेले आहेत. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि ते कसे झाले कमेंट्समध्ये मला कळवायला मात्र विसरू नका. तर आज आपण मुलांच्या लंच बॉक्ससाठी मस्त असे हे स्पॉन्जी, लुसलुशीत आणि क्रिस्पी असे बॉल्स तयार केले. चला तर मग आता पटकन लंच बॉक्स रेडी करूया. तर सुरुवातीला भरपूर असे मस्त आपले क्रिस्पी, मऊ, लुसलुशीत असे आपले हे बॉल्स ठेवून घेऊयात. त्यानंतर फ्रूट्समध्ये मी या ठिकाणी देत आहे मुलांच्या आवडीचे स्ट्रॉबेरी. तुम्ही स्ट्रॉबेरीऐवजी तुमच्याकडे अवेलेबल असतील ते किंवा मुलांना आवडत असतील ते फ्रूट्स या ठिकाणी द्यायचे आहेत. सोबतच या ठिकाणी मी ठेवत आहे घरगुती तयार केलेले कुरकुरे. तर हे कुरकुरे साबुदाणा आणि बटाटा यापासून तयार केलेले आहेत, म्हणजे ते देखील घरगुती असल्यामुळे हेल्दीच आहेत. आणि त्याचबरोबर तिळाचा लाडू. आणि या ठिकाणी आपला हेल्दी, टेस्टी, यम्मी असा लंच बॉक्स तयार झाला आहे. तो तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्समध्ये कळवा. सोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटणार आहोत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.